जिंदाबाद, महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ति, देश की शान महिला शक्ति, राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर जिंदाबाद, राष्ट्रीय अध्यक्ष अनिता शिवा मैम जिंदाबाद, श्री बजरंग दास गुरु जी जिंदाबाद, श्री नरेंद्र मोदी जी जिंदाबाद, हर हर महादेव। मैं योगिता अनिल प्रधान पंचायत अध्यक्ष छापांड्री तालुका सडक अर्जुनी जिला गोंदिया महाराष्ट्र राज्य। आज पंचायत पाथरी तालुका गोरेगांव जिला गोंदिया महाराष्ट्र राज्य यहाँ नाइक मैडम के यहाँ पे महिला शक्ति शाखे में 10 विधवा माताओं को पेंशन वितरण का कार्यक्रम किया जा रहा है और मैं मीडिया प्रभारी योगिता प्रधान मैं विधवा माताओं से उनका दुख उनका दर्द उनके मुंह से पूछना चाहती हूँ उनकी समस्या का क्या है। माता जी आप खड़े हो जाइए। आई नाव काय आहे तुमचं? सुग्रता महादेवी सुग्रता महादेवजी येडे। तुम्ही कोणत्या वर्षी विधवा झाल्यात? 3 वर्ष 3 वर्ष झाले। तुम्हाला मुलं बाळे किती आहेत? एक मुलगा आहे 2 मुली आहे। मुलं बाळांचे लग्न वगैरे झाले? हा दोन्हीचे लग्न झाले का? हा तुमच्या पालन पोषण बरोबर करतात? हा घरच करत आजकाल जमाना कसा आहे एकटाच मुलगा कमाईवाला आहे त्यांची काहीच नाही सगळे पण तुमचा मुलगा तुमच्या सोबत राहते का? हो. तुमची देखभाल करते ना? आहे ये माता जी का कहना है इनको एक लड़की है और एक लड़का है लेकिन दो इनका लड़के। लड़का अच्छे से देखभाल करता है सर। माता जी आप खड़े हो जाइए। आई तुमचे नाव काय आहे? सुमित्रा सुधाकर नाईक। तुम्ही कोणत्या वर्षी विधवा झाल्यात? 5 वर्ष 5 वर्ष झाले। तुमच्या मुलं बाळे किती आहेत? एकच मुलगा आहे 3 मुली शाळा शिकत आहेत का तुमचे मुलं बाळ? तिघांचे लग्न झाले आहेत? नाही पोरीचे एकच लग्न व्हायला लागले तुमच्या मुलाचे लग्न झाले? तुमचा मुलगा तुम्हाला चांगली देखभाल वगैरे करते जेवण वगैरे चांगलं खाऊ वगैरे घालते काय? हो 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 का? ठीक। आई आई तुमचे नाव काय आहे? रेणुका दुलीचंद घासले। तुम्हाला किती वर्ष झाले विधवा झाल्या तर? 26 वर्ष झाले। मग तुमचा पालन पोषण कसे का करता तुम्ही? नागपूर कमवून आतापर्यंत जवळचे 70 एकटेच? नाही 3 मुलं आहेत 1 मुलगी आहे. तुमच्या मुलांची लग्न वगैरे झाले की शाळा शिकत आहेत? लग्न वगैरे झाले? आता तुम्ही मुलामध्येच राहता की एकटे राहता? मुलामध्ये राहता ना? तुमचं पालन पोषण बरोबर करतात काय? हा जोपर्यंत तुमच्यामध्ये सक्ती आहे तोपर्यंत मोलमजुरी करणे आणि आपला पालन पोषण गुजारा करने। सर देखो सर ऐसी हमारे महाराष्ट्र की महिलाओं की परिस्थिति है जब तक अपना जीवन है तब तक हम कमा के खाएंगे और अपना गुजारा करेंगे ऐसी हालत है सर। धन्यवाद आई। आई तुम्ही जेव्हा आई तुमचे नाव काय आहे? पुष्पा हेमंत नाईक। पुष्पा हेमंत नाईक। किती वर्ष झाले तुम्ही विधवा झाले आता? 10 वर्ष 10 वर्ष झाले। हो आता तुम्ही आपला पालन पोषण गुजारा कसे का करता? हा कमाई करतो आता एक पोराचं लग्न झाला। किती मुलं बाळ आहेत तुम्हाला? 2 मुलं बाळ आहेत। हो लग्न वगैरे झाले शाळा वगैरे शिकत आहेत? एकाचं लग्न झालं 1 पोर आहे। एकाचं लग्न झाले आणि 1 कुंवर आहे म्हणजे एकचे लग्न व्हायचंच आहे। हो मग तुम्ही त्यांच्या सोबतच राहता काय? हो हो तुम्हाला बरोबर तुम्हाला खाऊ वगैरे घालतात? हो तुमची देखभाल वगैरे करतात? हो आणि तुम्ही कोणते काम वगैरे करता? आम्ही मिस्त्रीचं काम करतो। मिस्त्री काम। सर ये माताजी कहना चाह रही है ये इनके 2 बेटे हैं लेकिन उनके साथ में उनको सपोर्ट के लिए ये माताजी भी खुद काम कर रही है। धन्यवाद सर। धन्यवाद मैम। आई तुम्ही उभी व्हा। आई तुमचे नाव काय आहे? पंचफुला भुवनलाल समुने। पंचफुला भुवनलाल समुने। समुने। तुम्हाला किती वर्ष झाले विधवा झाल्या तर? 15-20 साल झाले। 15-20 साल झाले।
तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? 2 मुली. 2 मुलीच आहेत. मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे, लहान मुली आता शिकत आहेत. आता 2-3 वर्ष झाले बंद केली तिच्या शाळा. 12वी निघाली ना बंद केली, पूर्ती नाही झाली. देखो सर, ये हमारी विधवा माता है. एक लड़की की शादी हो गई है और दूसरी लड़की जो पढ़ना चाहती थी लेकिन कोई उनको आगे पढ़ाने के लिए उनके पास पैसा नहीं है, कुछ नहीं हो तो कैसे पढ़ाएंगे, इसलिए उन्होंने अपनी लड़की की पढ़ाई भी बंद कर दी सर. ये ऐसी परिस्थिति है सर हमारी विधवा माताओं की सर. लेकिन माता जी आप अभी घबराओ मत. आपके लिए हमारे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर और राष्ट्रीय अध्यक्ष अनिता शेर मैडम जी आपके लिए दिन रात मेहनत करके ये 6 योजना आपके लिए लागू किए हैं. बहुत बहुत धन्यवाद सर. धन्यवाद मैम. आई काय नाव आहे तुमचं? माझं नाव अनिता प्रेमलाल चर्जे आहे. अनिता प्रेमलाल चर्जे. किती वर्ष झाले तुम्ही विधवा झालात तर? मला त्याला 2012 मध्ये मरण पावले. 2012 मध्ये मरण पावले. हो. तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 2 मुली आणि 1 मुलगा. हो. त्यांचे लग्न वगैरे झाले काय? नाही, एकच मुलीचं झालं आहे. 2 बहीण भाऊ कुवारीच आहेत. पण ते शाळा शिकत आहेत काय? हो, पण आता त्याचं शिक्षण बंद वगैरे झालं आहे आणि माझी तब्येत वगैरे बरोबर नाही राहत एक पहिल्या महिन्यापासूनच. तर मला पैशाची खूप अडचण आहे. तर मी आता कसे बी इकडून तिकडून करून आपले कधी आता 2000 रुपये मला लागले आहेत. पण मी कोंबड्या वगैरे होत्या त्या विकल्या आणि आपल्या जीवनाला आता 2000 रुपये लावले. आता माझी तब्येत बरी आहे. देखो सर, ये माता जी का कहना है. इनके 2 लड़कियां और 1 लड़का है. एक की शादी हो गई है और 2 घर में है. लेकिन इनकी तबीयत अच्छी नहीं रहती है. लेकिन ये अपना कुछ छोटा मोटा धंधा करके अपना गुजारा करती है. और ये 2000 थे बोल रही थी माता जी, वो